सगळ्यात आधी मी स्नेहाची तयारी करून दिली. आम्ही गेलो होतो यवतमाळला, तर आमचा प्लॅन तिथेच होता राहायचा. तर आम्ही घरी आलो 7 वाजता आणि स्नेहाचा मी मेकअप करून दिला, असा साधा टिका लावून दिला, पावडर लावून दिला. त्यानंतर मी फुगे फुगवले आणि स्नेहाने पण फुगे फुगवले. बघा तर कशी फुगवते, तिला फुगवताच नाही आला तर मी पुन्हा दुसरा पण फुगा फुगवला. नंतर आम्ही जास्त फुगे नव्हते आणले, तरी 4-5 फुगे आणले, त्याच्यातले 2 फुगे फुटले. तर स्नेहा खूप भीत होती फुग्याला. तर मी फुटलेल्या फुग्यांच्या चुटक्या बनवत होती. तर स्नेहा म्हणे नको मम्मी काहीच करू नको, काहीच करू नको. तर मी चुटक्या पण बनवल्या नाही. तर मग मी ठेवून दिलं, फुगे ठेवून दिले साईडला, 2च राहिलेले होते. तर एक शेवटचा होता तो पण फुगवला. आणि त्यानंतर स्नेहाला पुन्हा तिने तयारी खराब केली, तर टोपी घालून दिली, थोडेसे केस व्यवस्थित करून दिले. नंतर मी बॉक्स घेतला आणि केक काढला त्यामधला. तर केक काढला बाहेर आणि मी बॉक्सवरती एक ताट घेतलं, ताटावरती केक ठेवला आणि ते कॅन्डल त्याच्यात लावली. पण ती मला सरळ लावता नाही आली, मला लक्षात नाही राहिलं, तर उलटी बसली, ते पडली खाली. मग त्याला कॅन्डलला मी पुसले आणि त्यानंतर मी कॅन्डलला त्यात सरळ लावले. आणि नंतर मी माचीस घेतली आणि स्नेहाला व्यवस्थित पाटावर बसवले आणि नंतर मी तिची ओवाळणी केली, अष्टगंध लावले आणि 5 वेळा ओवाळणी केली. त्यानंतर मी ताट साईडला ठेवले आणि आईला डब्बी मागितली. तर मी कॅन्डल लावताच तर स्नेहा माझ्या पाठीमागे लपली. हे बघा कशी लपते. मी तिला म्हणलं थांब, काहीच नाही होत, काहीच नाही होत, ती माझ्या मागं लपली. तर मीच तिला समोर घेतले. मी लावली कॅन्डल आणि स्नेहा मागे लपली. तर मी स्नेहाला पटकन ये म्हटलं आणि हॅपी बर्थडे टू यू अशी म्हणाली. बसतच नव्हती मांडीवर माझ्या. तर आम्ही मग स्नेहाचा हॅपी बर्थडे केला. त्यानंतर हॅपी बर्थडे मधातच झाला, तर ते विजलं कॅन्डल मधातच. आणि तर मग स्नेहाला म्हटलं काही नाही हो, तू पाटावर बस. ते बघा स्नेहा पाटावर बसली आणि त्यानंतर मी कॅन्डल त्यातली काढली. स्नेहाला चाकू बघत होती, चाकू माझ्या समोर, मी इकडे तिकडे बघत होती. त्यानंतर स्नेहाने चाकू घेतला हातात आणि केक कापला आणि मला दे म्हणलं, तिनेच खाऊन घेतला. आणि त्यानंतर तिने पुन्हा कापला केक, मला दिला, तिच्या पप्पाला दिला. तिचे पप्पा व्हिडिओ काढत होते, त्याच्याने त्यांना काही व्हिडिओत घेतलं नाही. आणि तिच्या पप्पाला केक चारला आणि मग आप्पाला केक चारला, आजीला केक चारला आणि मग ते स्वतःच केक खात होती. अशा प्रकारे मग आम्ही छोटासा स्नेहाचा 3रा वाढदिवस केला.